नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. चला, आज आपण पुढचा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी एक थोडंसं कालच्या लेक्चरबद्दल आपल्याला हे झालं थोडंसं, म्हणजे लाईटची जी आपल्या हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जिथे आहे ना, तिथे लाईटची इंटेन्सिटी थोडी कमी जास्त होते. बघा, आत्तासुद्धा कमी जास्त होते, परंतु आपला कालचा एक दिवस गेला, आजचा पण जाणार होता. त्यामुळं आहे त्या कंडिशनमध्ये आपण आज लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, काल जो आपण भाग बघितला होता तो काळकामचा दुसरा टाईप कंप्लीट केला होता, बरोबर आहे. तर आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत, काळकामचा तिसरा टाईप. ठीक आहे, भाग 3 मध्ये जाणार आहोत. त्या भाग 3 मध्ये आपल्याला काम सोडून गेला, मधामध्येच जॉईन झाला, अशा पद्धतीचे प्रश्न असतील. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये आपल्याला काही लोकांचं कमेंट्समध्ये काही लोकांचं म्हणणं काय आहे की सर थोडंसं मॅरेथॉन घ्या. आता मॅरेथॉन घेण्यासाठी ना आपल्याला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर घ्यावं लागेल. ठीक आहे, थोडं एखाद दिवस थांबा, कारण आपले सबस्क्रिप्शन आता 850च्या जवळपास झालेत. आपल्याला लाईव्ह घेण्यासाठी 1000 कंप्लीट पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण लाईव्ह घेणार आहोत. एक दिवस वेट करा, लाईव्हमध्ये आपण 3-3 तास मॅरेथॉन घेऊ. ठीक आहे, चला या मग. आता आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन बघा कसा आहे. आता आपण टाईप 3 मध्ये आलोय, काळकामच्या टाईप 3 मध्ये आलोय. या आता याच्यामध्ये किती व्यक्ती आहेत बरं? एला एक काम पूर्ण करण्यासाठी म्हणलंय आणि बीला एक काम पूर्ण करण्यासाठी म्हणलंय, म्हणजे 2 व्यक्ती आहेत. ठीक आहे, चला बोला. मग आता समजा आपण 2 व्यक्ती येतात, तर काय करतो, 2 रकाने बनवतो, ए आणि बी. चला, एला किती दिवस लागताय? एला लागताय 12 दिवस. बीला किती लागताय? बीला लागताय 15 दिवस. आता ह्या दोघांचा जर आपण लसावी काढला, कोणाकोणाचा? 12 आणि 15चा जर लसावी काढला तर तो लसावी किती येतो? किती येतो? 60 येतो. चला, लसावी आला तुमचा 60. आता या 60ला जर आपण भागितलं 12नं तर काय आलं? 5. 15नं भागितलं तर काय आलं? 4. मित्रांनो, ह्याचा अर्थ काय? हे जे 5 आणि 4 आहे, तर हे ए एका दिवसात किती? 5 विटा फेकतो. बी एका दिवसात किती? 4 विटा फेकतो. टोटल किती विटा फेकायच्या? टोटल विटा फेकायच्यात बघा 60. आणि यानं एका दिवसात किती फेकतो? 5. यानं एका दिवसात किती फेकतो? 4. आता जसं त्यानं प्रॉब्लेममध्ये आपल्याला म्हणलंय, जशी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशननुसार आपण चालायचं. चला या बरं. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 3 दिवसानंतर बी कामावर आलाच नाही. म्हणजे याचा अर्थ काय? बघा, दोघांनी कामाला एकत्र सुरुवात केली पण 3 दिवसानंतर बी कामावर आलाच नाही, म्हणजे याचा अर्थ बी सोडून गेलाय. मग सांगा बरं, 3 दिवस तरी दोघांनी सोबत काम केले होते. मग इथं बघा काय लिहितो, दोघांचे 3 दिवसाचे काम. आता मला सांगा, दोघंही सोबत विटा फेकायले तर, आणि दोघं मिळून एका दिवसात किती विटा फेकतात? 9 फेकतात. किती विटा फेकतात? 9 फेकतात. मग दररोजच्या 9 फेकतात. 3 दिवसात किती फेकल्या असतील? 27. 3 दिवसात किती फेकल्या? 27. बरं, कुठून आलं 27? तर एका दिवसात 9, याप्रमाणे 3 दिवसात किती? 27 विटा फेकल्या. ठीक आहे, चला मग आता उर्वरित विटा सांगा. 60 विटा होत्या, त्याच्यापैकी 27 फेकल्या. मग उर्वरित विटा, त्याला म्हणायचं आपण उर्वरित काम. चला, 60 मधून 27 गेल्या, उरल्या किती? 33. आता बी सोडून गेलाय. मग सांगा उरलेलं काम कोण करणार? तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एला एकट्याला किती दिवस लागतील? चला, मग आता उर्वरित काम ए करणार. ठीक आहे, आता सांगा बरं, एका दिवसात ए किती विटा फेकतो? 5 फेकतो. त्याला फेकायच्यात किती? 33 फेकायच्यात. म्हणजे याचा अर्थ ह्याला किती दिवस लागतील? दररोजच्या 5 फेकतो, 33 फेकायच्यात. 5 × 30, उरल्या किती? 5 × 30, उरल्या किती? 3. 3/5. मग तुम्ही काय म्हणणार? 6.3/5 दिवस. एवढं त्या एला उर्वरित काम करण्यास लागेल वेळ. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं असेल? यस, या आता बघा. आता सेम प्रॉब्लेम आहे, फक्त कसं दिलंय माहिती बघा. त्यानं म्हणलंय आपल्याला
ए एका दिवसात ए एक काम 10 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात आणि सी तेच काम 20 दिवसात, म्हणजे याचा अर्थ तिघं येतं. ठीक आहे, चला मग आता तिघं म्हणल्यानं काय करायचं, आपल्या रकान्यामध्ये येणार तिघं, आपल्या बॉक्समध्ये येणार तिघं, 3 लोक 3 बॉक्स, 2 लोक 2 बॉक्स. चला ABC, एला किती दिवस लागतात, एला लागतात 10, बीला लागतात 15, किती 15, ह्याला किती लागतात 20, किती 20, ह्यांचा लसावी काढला तर काय लावू 60. चला भागमभागी करा, 10 याला भागितलं तर 6 आलं, 15 60ला भागितलं तर 4 आलं, 20 भागितलं तर 3 आलं. याचा अर्थ काय, 60 विटा फेकायच्यात, ए एका दिवसात 6, बी एका दिवसात 4, सी एका दिवसात 3 विटा फेकतो. कामाला कोणी सुरुवात केली, बघा आता तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. चला तिघ जण एका दिवसात किती विटा फेकतील वर, कामाला जर सोबत लावलं त्यांना, तिघ जण किती फेकतील, 6 4 10 3 13 विटा फेकतील, बरोबर आहे. मग तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला, म्हणजे तिघांनी किती दिवस काम केले, 2 दिवस, म्हणून तिघांचे 2 दिवसाचे काम किती, सांगा बरं, 2 दिवसाचे काम किती. हा तर 2 दिवसात, एका दिवसात तिघ 13 विटा फेकतात, 2 दिवसात किती फेकल्या, 26 फेकल्या. चला उरल्या किती, उर्वरित विटा 7 पैकी, चला उर्वरित विटा, उर्वरित काम 60 पैकी त्यानं 26 फेकल्या, मग उरल्या किती वर, 60 पैकी 26 फेकल्या, उरल्या किती 34, उरल्या किती 34. मग सांगा आता 34 विटा कोण फेकणार, बी सोडून गेला. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ए आणि सी दोघ जण फेकताय. हा चला बोला बरं, ए एका दिवसात 6, सी एका दिवसात 3, मग दोघं मिळून किती फेकतील, 9 फेकतील. कोण फेकतील, 9 विटा दोघं फेकतील. ए आणि सी करणार, ए आणि सी करणार समजा. ठीक आहे, मग आता सांगा 34 विटा आहेत, ते दोघं मिळून एका दिवसात, कोण कोण, ए आणि सी एका दिवसात किती फेकतात, 9 फेकतात. चला भागमभागी करा बरं, 9 त्रिक 27, उरले किती, उरले तुमचे 27, ही इकडचे 3, पुढचे 4, 7 भागिले 9 दिवस, उरले किती 3.7 भागिले 9, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा, पर्याय क्रमांक तिसरा. चला नेक्स्ट बघा आता काय येईल. हां काल मित्रांनो बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलला शेअर केल्यामुळं सबस्क्राईब पण करायला सांगितलेत मित्रांना, त्यामुळे आपले लवकर सबस्क्रायबर वाढले. उद्याला कंप्लीट होऊन जातील 1000 आणि त्याच्यानंतर मग आपण रेकॉर्डेड स्वरूपात पण घेणार आहोत आणि मॅरेथॉन घेणार आहोत, 2-2, 2.5-2.5, 3-3 तासाचा कंटिन्यू चॅप्टर, समजा एखादा अर्धा चॅप्टर होईपर्यंत तरी 2 लेक्चरमध्ये कंप्लीट व्हा असा प्लॅन करू. ठीक आहे, चला या, कारण आपली येणारी जी तलाठी भरती आहे, येणाऱ्या तलाठी भरतीला आपल्याला ह्याचा फायदा व्हावा. ठीक आहे, चला, कारण आता येणारी तलाठी भरती कोण घेणार आहे, TCS IBPS. आताच बघलो आपण टेटचा पेपर कोण घेतला, IBPSनं. कसं झालं पोरांचं, हां ज्यानं बँकिंगची तयारी केली होती त्याला पेपर सोपा गेला. कस काय, बँकिंगला ते सुरुवातीचे बघत आलो सुरुवातीपासून, त्या पद्धतीचे क्वेश्चन होते. ठीक आहे, चला, त्यामुळं आपल्याला आपली पूर्ण तयारी व्यवस्थित करायची आहे. चला लोक किती आहेत बरं या प्रॉब्लेममध्ये, आपण जर लोक मोजलात तर किती येतं, पहिलं कोण दिसतंय, अम्मी, अम्मी, दुसरी कोण दिसते बघा, बाला, दुसरी कोण, बाला, तिसरी कोण, कला, आता बोला, चला, काय येऊन राहिलं बघा. आता आम्ही एक काम 24 दिवसात, बाला तेच काम 9 दिवसात आणि कला तेच काम 12 दिवसात, तेच काम 12 दिवसात. चला यांचा लसावी किती, लसावी किती हो, हां 24 9 12. समजा तुम्ही मोठी संख्या 24 घेतली, 24ला 12 भाग जातो, 9 जात नाही, मग 24च्या दुप्पट करा 48, 48ला 12 भाग जातो, 9 जात नाही, 24च्या तिप्पट करा किती 72, 72ला तुमच्या 9 भाग जातो आणि 12 भाग जातो, म्हणजे यांचा लसावी आला 72. चला भागमभागी करूत बघा, 24 त्रिक 72, याला भागायचे 24 न. ठीक आहे, 9 भागितलं तर 9 8 72, 12 संग 72 आलं. यस, चला आता पुढं काय म्हणलंय बघू. हां
कुणी कुणी कामाला सुरुवात केली? बाला व कलाने कामाला सुरुवात केली. कोण बाला आणि कलानं. आम्ही आहे का? नाही. मग बाला आणि कलाने सुरुवात केली. किती दिवस काम केलं त्यांनी? 3 दिवस केलं, नंतर गायब झाले. म्हणजे याचा अर्थ 3 दिवस बाला आणि कलाने विटा फेकल्या, त्याच्यानंतर दोघे कुठे गेले? गायब झाले. ठीक आहे. मग आता सांगा बरं त्यांनी 3 दिवसात किती काम केलं असेल? कोण बाला व कला यांचे कितल्या दिवसाचे काम? 3 दिवसाचे काम. बोला किती असेल? आई तुम्ही असलं काही लिहायचं नाही बरं परीक्षेला. आता तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, परंतु नंतर परीक्षेला असं काहीही लिहायचं नाही. कसं काय? हे लिहित बसल्यानं आपल्याला काय फक्त काम सोडवायचं का? नाही. मग डायरेक्ट लिहायचं, आपल्या दिमागमध्ये चालवायचं. काय? बाला आणि कला यांनी किती दिवस काम केलं? 3 दिवस. चला, बाला आणि कला एका दिवसात किती विटा फेकतात? दोघे मिळून 14. त्यांनी किती दिवस फेकल्या? 3 दिवस. 14 म्हणजे टोटल किती फेकल्या? 42. मग आता सांगा शिल्लक काम किती? शिल्लकचे काम, उर्वरित काम. टोटल होत्या तुमच्या 72 विटा, त्याच्यापैकी फेकल्या 42 विटा, उरल्या किती? 30 विटा. आणि बालान कला निघून गेल्या. मग आता अम्मीला उर्वरित काम करणे भाग पडले. म्हणजे उर्वरित काम कोण करेल? अम्मी करणार. उर्वरित काम कोण करणार? अम्मी करणार. चला, किती विटा फेकायच्या आता? 30 विटा फेकायच्या आता. आणि अम्मी एका दिवसात किती फेकते? 3 फेकते. चला, किती दिवस लागतील बरं? 3 × 3 10 दिवस. म्हणजे अम्मीला उर्वरित काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? 10 दिवस. बघा, आपल्याला तेच विचारलंय का? तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तिला म्हणजे अम्मीला. ठीक आहे. मग किती आलं? 10 दिवस. म्हणून पर्याय आपला आला 10 दिवस. चला नेक्स्ट बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन लिहा आणि नंतर पुन्हा सोल्युशन बघा. चला, आता याच्यात काय काय दिले बघा. आता कोण आहे? 3 मित्र आहेत. कोण? 3 मित्र. राकेश, शुभम आणि उदय असे 3 मित्र आहेत. यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 6, 12 आणि किती 24 दिवस लागतात. एक काम पूर्ण करण्यासाठी 6, 12, 24. बघा आता 6, 12, 24. कोण? राकेश. थोडेसा बॉक्स मोठा करा. राकेश, शुभम आणि तिसरं कोण? उदय. राकेशला किती दिवस लागताय? 6, त्याला 12, त्याला 24. 6, 12, 24 यांचा लसावी किती? 6, 12, 24 पैकी मोठं कोण? 24. 24ला जर या छोट्या संख्यांनी भाग गेला तर 24 त्यांचा लसावी. मग 6नं जर भागितलं तर भाग जातो 24ला. 12नं भाग जातो. म्हणजे याचा अर्थ यांचा मसावी आला 24. आता पुढं भागमभागी 6नं जर 24ला भागितलं तर काय ते? 6, 4, 24. 12नं भागलं तर 12, 2, 24. 24, 1, 24. चला बोला, कुणी कामाला सुरुवात केली? तिघांनी मिळून एकत्र कामाला सुरुवात केली आणि 3 दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला. म्हणजे 3 जण सोबत कामाला होते, बरोबर आहे. मग सांगा बरं, 3 दिवसात त्यांनी केलेले काम तिघांचे किती दिवसात? 3. तिघांचे 3 दिवसाचे काम. 3 दिवसाचे काम. तर एका दिवसात तिघ किती विटा फेकतात? 7 फेकतात. किती फेकतात? 7 फेकतात. मग 3 दिवसात किती फेकल्या असतील? 3 × 7 21. काय फेकल्या? 21 विटा फेकल्या. आता उर्वरित काम किती? उर्वरित काम बोला. उर्वरित काम टोटल 24 पैकी 21 फेकल्या, उरल्या किती? 3 विटा. आता उदय गेला. आता तर कोण काम करते मग राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी? राकेश व शुभमला. बघा, शिल्लक काम किती आहे? 3. आणि हे दोघं करणार. कोण? कारण आता आपला कोण गेलाय? 3 दिवसानंतर उदय गेलाय. म्हणजे राकेश आणि शुभम करणार. ठीक आहे. चला, आता 3 विटा फेकायच्यात. याला रेषेवरती पण सोडवता येतं. बघा सांगू, 3 विटा फेकायच्यात, बरोबर आहे. आता कोण गेलाय? उदय गेलाय. पण हे दोघं फेकताय. मग हे दोघं एका दिवसात किती फेकताय? ह्यानं 4, ह्यानं 2. दोघांना जर कामाला लागा म्हटलं तर 6 फेकतात. फेकायच्या 3 आणि यांची कॅपॅसिटी काय? फेकू शकतात 6. ते दुपारपर्यंतच फेकून येतील, है ना, कारण 3च फेकायच्यात. मग किती दिवस लागतील? 3 × 3 3, 2, 6. हाफ डे. किती दिवस? हाफ डे, है ना.
चला मग उत्तर आलं आपलं हाफ डे. काय आलं? हाफ डे आले. यस. आता याला लाईनीवर बी सोडवता येतात बरं. चला नेक्स्ट लाईनीवर सोडून बघायचे. हां, काय करायचं? एवढी तुमची लाईन आहे. आता ह्या लाईन म्हणजे काय? टोटल विटा किती फेकायच्या? 24. सुरुवातीला तिघे होते, 3 जण होते, बरोबर आहे? 3 जण होते आणि 3 जण किती दिवस विटा फेकतात? 3 दिवस फेकतात. 3 जण एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात. मग 3 दिवसात त्यांनी किती फेकल्या? 21 फेकल्या. आता लाईन थोडी मोठी झाली. हां, या इथपर्यंत आहे समजा. आता 21 विटा फेकल्या. आता 24 मधल्या 21 फेकल्या, उरल्या किती? 3 विटा. आणि लोक कोण उरले? उदय गेला. कोण कोण राहिलं? राकेश आणि शुभम. राकेश प्लस शुभम. मग सांगा 3 विटा फेकायच्यात. राकेश आणि शुभम एका दिवसात किती फेकतात? 6 फेकतात. तर इथंच भागून घ्या ना. 3 1 3, 3 2 6, 1/2 दिवस. असं रेषेवरती सुद्धा तुम्हाला सॉल्व करता येतं. परंतु हे असं का लिहितोय मी की तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना समजाव का हे काय आहे, हे कुठून आलं 21, हे काय आलं हे समजाव. आणि ज्यांचं रिव्हिजन व्यवस्थित झालंय, कन्सेप्ट क्लिअर झाले, त्यांनी रेषेवरतीच सोडवू शकता. ठीक आहे. चला या आता नेक्स्ट घेऊ. हां, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर प्रॉब्लेम जास्त घ्या. प्रॉब्लेम जास्त आपण घेणारच आहोत पूर्ण प्रॉब्लेम. परंतु आता आपण एक दिवस आणखी जर आपले सबस्क्रिप्शन वाढले की आपण लाईव्ह जेव्हा घेऊत ना, तर आपले प्रॉब्लेम कमीत कमी बघा एक 35-40 प्रॉब्लेम हवत बघा डेली. एका मॅरेथॉनमध्ये किती हवं? 35-40 प्रॉब्लेम. ठीक आहे. असा प्लॅन करूत. या आता इकडं काय म्हणलं या प्रश्नात बघा. किती लोक आहेत? एला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस, बीला एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस आणि सीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस. म्हणजे 3 आहेत. मग 3 आहेत तर 3 रकाने बनवा. ए बी सी, ए बी सी. हा बोला आता एला किती लागताय म्हणलंय त्यानं बघा. 20, बीला 10, सीला 15. 20 10 15 यांचा लसावी किती? 60. भागमभागी करा. 20 याला भागितलं 60ला तर 20 त्रिक 60, 10 6 60, 15 चौक 60 आले. मग आपल्याला कळालं एका एका दिवसाचं काम कोण किती विटा फेकतो. टोटल विटा फेकायच्या 7. हां, या आता इथे या. सुरुवातीला ए आणि बी ने कामाला सुरुवात केली. बघा दोघंच कामाला सुरुवात केलीत. कोण कोण? ए आणि बी. मग सांगा किती दिवस ते पण सुरुवात केली, परंतु 3 दिवसानंतर बी कामावर आलाच नाही. म्हणजे याचा अर्थ 3 दिवस ए आणि बी यांनी काम केलंय, हो ना. मग सांगा 3 दिवसाचे कोणाकोणाचे काम? ए प्लस बीचे काम. 3 दिवसाचे ए प्लस बीचे काम. बघा आता ए आणि बी एका दिवसात किती विटा फेकतात? 9 फेकतात. 3 दिवसात किती फेकल्या? 9 त्रिक 27, 27. किती फेकल्या? 27. आता कोण गेला? बी कामावर आलाच नाही. 27 विटा फेकू लागल्या, निघून गेला. निघून गेल्यानंतर बघा आता त्यामुळे येणं उर्वरित काम कोणाच्या मदतीने पूर्ण केले? सीच्या मदतीनं पूर्ण केले. म्हणजे उर्वरित काम कोण करतोय? तर ए कोणाच्या मदतीनं करतोय? सीच्या मदतीनं करतोय. आता 60 मधल्या 27 विटा गेल्या, उरल्या किती? 33 विटा. चला बोला 33 विटा कोण फेकल? कारण ए आणि सी करतोय. तर ए आणि सी बघा हे 3 आणि हा 4 फेकतो. दोघं मिळून किती फेकतील? 7. आणि दोघांना फेकायच्यात किती? 33. मग 33 भागिले 7 करा. काय येईल? 7 1 7, 7 चौक 28, बाकी उरले 5. तर याला असं लिहा 7 चौक 28, बाकी किती उरली? 5. 5 भागिले 7. मग हे आलं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी. काय? कालावधी. हा बोला आता त्यानं पुढं काय म्हणलंय? तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले हे नाही विचारलं आपल्याला. काय विचारलंय? तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले. मग आता सांगा त्याला एकूण दिवस किती लागेस? बोला एकूण दिवस किती लागेस? बोला. ह्यांनी दोघांनी किती दिवस काम केलं? 3 दिवस. मग ते 3 प्लस या दोघांना किती काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित या दोघांना किती दिवस लागले? हे 4 5 7 दिवस.
हे एवढा कालावधी लागलाय त्या अख्ख्या कामाला, ठीक आहे, 60 विटा फेकायला एवढा कालावधी. आता याची बेरीज कशी करायची? सोपं, टेन्शन घ्यायचं नाही. अपूर्णांकाची बेरीज आहे ही, पण याच्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. काय करायचं, यांची बेरीज करा. ती किती आली? 7. आणि पुढे जे आहे ना ते तसंच लिहा, 5/7. संपेस झालं. हे आहे तुमचं उत्तर. एवढं तर सोपं आहे. ते आहे तुमचं फायनल उत्तर 7.5/7. ठीक आहे, 7.5/7. चला नेक्स्ट आले या. आता बघा हां, ओ आता हे तर उलट दिले. अब कैसा करे बघा बरं. किती लोक येतो? 2 लोक. आपल्या पद्धतीनं बॉक्स बनवा. 2 लोक. ओ नो, 2 लोक. बघा आता हां, ए बी. तुम्हाला मधामध्ये असं ब्लिंक झालेलं दिसतंय बघा, ब्लिंक व्हायलंय. तर ते ब्लिंक, आपली जी लाइटिंग आहे ना, लाइटिंगमध्ये प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामुळे ते ब्लिंक व्हायलंय. ठीक आहे, आज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊत. एला लागताय 18 दिवस, बीला लागताय 24 दिवस. 24 हां, 24. ठीक आहे, 24 म्हणजे 23 म्हणसाल. चला या. आता यांचा लसावी किती बरं? मोठी संख्या कोण? 24. 24ला 18 भाग जातो का? जात नाही. मग काय करा, 24च्या दुप्पट करा, 48. 48ला 18 भाग जातो का? जात नाही. 24च्या तिप्पट करा, 72. 72ला 18 भाग जातो. मग यांचा मसावी गंदी भाग, यांचा लसावी आला 72. अब ई से ई को डिवाइड करे. 18नं 72ला भागितलं तर काय? 18 × 72 आपले पाढे है ना. पुढे 24 त्रिक 72. अब यानं काय म्हणले, ए एका दिवसात 4 विटा, बी एका दिवसात 3 विटा. आता बघा काय म्हणले, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 5 दिवस अगोदर बी काम सोडून निघून गेला. अहो, असं दिलंय का त्याच्यात? का दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं? नाही दिलं. मग तुम्हाला मी रेषेवरती समजून सांगतो आणि नंतर मग लिहून देतो. ठीक आहे, बघा आता हे समजा आपल्याला टोटल विटा फेकायचा. ठीक आहे, आता टोटल विटा किती येतात? 72. किती? 72. आता इथं ए आणि बी न कामाला सुरुवात केली, काम केले, काम केले, काम केले, काम केले. इथं काम संपणार होतं. काय? इथं काम संपणार होतं, परंतु त्याच्या 5 दिवस अगोदर कोण गेला? काम संपण्याच्या 5 दिवस अगोदर इथं कोण गेला? बी गेला. कोण गेला? बी गेला. म्हणजे याचा अर्थ शेवटचे 5 दिवस कोण काम केलं? बी तर इथंच गेला, येणे केले. कोण केलं? येणं केलं. मग सांगा बरं, ये एका दिवसात किती विटा फेकतो? 4 फेकतो. मग त्यानं 5 दिवसात किती फेकल्या असतील? 20 फेकल्या असतील. आता 72 मधल्या 20 गेल्या, उरल्या किती? 52. म्हणजे सुरुवातीपासून इथपर्यंत 52 विटा फेकायला दोघं होते. हां, सुरुवातीपासून इथपर्यंत 52 विटा फेकायला दोघंही होते सोबत. ओके, नंतर बी गेलता. मग आता सांगा, 52 विटा त्याला फेकायच्यात आणि दोघं मिळून एका दिवसात किती फेकतात? तो 7 फेकतात. मग त्याला 52 फेकायला किती दिवस लागले असतील? बघा, 7 × 7 = 49. उरले किती? 3. 3/7 एवढे दिवस लागले असतील. मग आता काय विचारलंय, तर ए व बी यांनी एकत्र काम किती दिवस केले होते? ए आणि बी यांनी एकत्र काम किती दिवस केले? 52 विटा फेकेपर्यंत सोबत काम केले. मग 52 विटा फेकायला त्यांना किती लागले? 7.307 दिवस. ठीक आहे, आता मी याला शब्दात लिहून देतो. हे झालं तुमचं रेषेवरती. आता शब्दात लिहून देतो. बघा, काम संपण्याच्या 5 दिवस अगोदर बी गेला, म्हणजे शेवटचे 5 दिवस कोण काम केलं? येणं. मग असं लिहिताना असं लिहा, शेवटचे 5 दिवस कोण काम केलं? एने काम केले. एने काम केले, बरोबर आहे. मग एनं एका दिवसात किती विटा फेकतो बरं? 4. तर 5 दिवसात किती फेकले असतील? 20 विटा फेकले असतील, बरोबर आहे. मग आता सांगा, वाटल्यास याला लिहिताना असं लिहितो, सुरुवातीचे उर्वरित काम है ना, ते शेवटच्या 4 दिवसात 5 दिवसात त्यानं 20 फेकल्या. मग सुरुवातीचे उर्वरित काम सांगा बरं. सुरुवातीचे उर्वरित काम कोणतं? हे 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 एवढं. मग आता त्यानं 72 मधल्या 20 फेकल्या तर किती हो?
52 होतं. सुरुवातीचं उर्वरित काम 52 होतं आणि ते सुरुवातीचं काम करण्यासाठी ए आणि बी दोघे सोबत होते. मग 52 विटा फेकायला ए आणि बीला किती दिवस लागतील? ए आणि बी एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात, बरोबर आहे. मग 52 फेकायला काय लागेल? 7 7 49, उरले किती? 3 3/7. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 7.3/7. तर ए व बी यांनी किती दिवस एकत्र काम केले? एवढ्या दिवस एकत्र केले. ठीक आहे. ज्याला रेषेवरती जमायले त्यांनी रेषेवरतीच सोडवा. खूप फास्ट आणि इझिलीनी लवकर आन्सर येते. परंतु ज्यांना कन्सेप्ट थोडेसे म्हणजे समजेपर्यंत त्यांनी हे व्यवस्थित लिहून घेत चला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला काय दिलंय? हां, ए व बी दोघे एक काम एकटे 45 व 40 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. दोनच व्यक्ती आहेत ना, 2 रकाने बनवा. चला 2 रकाने बनवा. बनवले? 2 रकाने बनवा. ए आणि बी. एला किती दिवस लागताय? 45. बीला किती दिवस लागताय? 40. ओ हो, यांचा लसावी किती? यांचा लसावी किती? हां सांगा बरं. समजा तिथं सुधारत नसेल, डायरेक्ट घ्यायचं तर इथून काढा. आणि ही पद्धत तुम्हाला मी सांगितलं. दोघांना कुणी भाग जातो? 5 द्या. 5 भाग. 5 9 45, 5 8 40. आता यांना भाग जातो का? नाही जात. मग हाय तर तशीच लिहा हे असे. ठीक आहे. यांचा गुणाकार किती? 8 पंचे 40, 9 चौक 36 म्हणजे 360. मग हे आलं तुमचं 360 लसावी. ठीक आहे. चला या 360ला जर तुम्ही 45 भागितलं तर तुमचं उत्तर किती येतंय बघा. 9 5 45, 9 चौक 36. ठीक आहे. काय काय केलं? 9 भाग दिलं. 9 5 45, 9 चौक 36. 5 1 5, 5 8 40 म्हणजे हे 8 आले. आणि यानं भागितलं तर 0 0 कटला. 4 9 36 हे 9 येतंय. ठीक आहे. हां चला आता काय म्हणलंय? दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आहे, परंतु काही दिवसांनी हे काम सोडून निघून गेला, तर उर्वरित शिल्लक काम बीनं 23 दिवसात पूर्ण केले. तर एने किती दिवस काम केले? रेषेवरती समजून घ्या. या समजा एवढा आपल्याला काम करायचंय. ते किती विटा फेकायच्यात? 360. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, काही दिवस काम केलं 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 आणि इथं कोण गेला? इथं बी गेला. कोण गेला? बी नाही गेला, ए सोडून गेला. म्हणजे याचा अर्थ इथं ए गेला. आता सांगा ए गेला तर पुढं कोण काम करेल? बी करणार. आता बीनं काय केलं? हे उर्वरित काम 23 दिवसात पूर्ण केलं. किती दिवसात? 23 दिवसात पूर्ण केलं. मग सांगा बरं 23 दिवसात पूर्ण केलंय आणि बी एका दिवसात किती विटा फेकतो? 9 फेकतो. मग त्यानं 23 दिवसात किती फेकल्या असतील? सांगा बरं. 100 एक गंदी बात 207 विटा फेकल्या असतील. 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 2 18 2 20, 207 विटा फेकल्या. 360 मधून 207 काढून टाका. पहिल्यांदा 360 मधून 200 काढा. 160. 160 मधून 7 काढा. 153. म्हणजे याचा अर्थ 153 विटा फेकायला दोघं सोबत होते. कोण कोण? ए आणि बी. मग 153 विटा फेकायला दोघांना किती दिवस लागतील? दोघे मिळून एका दिवसात 17. दोघं मिळून एका दिवसात 17. 17 1 17, 17 9 53 म्हणजे किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. 9 दिवस लागतील. म्हणजे याचा अर्थ येने किती दिवस काम केले? तर येने 153 विटा फेकेपर्यंत काम केले. त्यानं असं म्हणलंय बरं की ते की येनं किती दिवस काम केलं म्हणजे सोबत बी होता त्याच्या. दोघांनी इथपर्यंत काम केले. मग याची काय असेल कामाचे दिवस? इथून इथपर्यंत ते किती येतं? 9 दिवस. म्हणून काय आलं उत्तर? 9 दिवस. ठीक आहे. हां रेषेवरतीच घ्या किंवा अगोदरच्या प्रश्नासारखं तुम्ही याला लिहू शकता. शेवटचे 23 दिवस कोणं काम केलं? बीनं केलं. त्यानं किती विटा फेकल्या? 207. मग सुरुवातीच्या उरलेल्या विटा किती? 153. त्या फेकायला मात्र कोण होतं? दोघंही सोबत होते. मग दोघं एका दिवसात किती फेकतात? 17. 153 फेकायला 9 दिवस. म्हणजे याचा अर्थ एनं 9 दिवस काम केलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट घेऊ. आता ह्या प्रश्नात काय म्हणलंय बघा. हां थोडासा वेगळा आहे. डोकं लावा बरं. काय येतं पहा बरं. थोडंसं डोकं लावा. काय येतंय?
लावलं डोकं? काय डोकं लावल्या बघा बरं. किती लोक आहेत? ए एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. ओ बी आणि सी मिळून, आणि इकडं ए व सी मिळून. वेगळंच आहे बघा, एकटं एकटं नाहीच आहे. मग आता इथं काय करायचं? इथं असं करायचं, जसं दिलंय तसे मांडा आपल्या बॉक्समध्ये. कसे दिलेत? एकटा ए, दुसरं कोण? बी आणि सी. बी प्लस सी लिहा. तिसरं कोण? ए व सी, म्हणजे ए प्लस सी. एकटा ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 4. बी आणि सी मिळून 3 आणि ए आणि सी मिळून 2. आई एवढं सोपं. यांचा लसावी किती हो? 4 3 2. यांचा लसावी किती? मोठी संख्या 4. 4ला 2 न भाग जातो, 3 न जात नाही. 4च्या दुप्पट करा 8. 8ला 2 न जातो, 3 न जात नाही. 4च्या तिप्पट करा 12. 12ला याने जातो, याने जातो, म्हणजे लसाव्याला 12. 12च विटा फेकायचे याचा अर्थ. 4 न 12ला भागितलं 3 आलं, 3 न भागितलं 4 आलं, 2 न भागितलं 6 आलं. बघा विचारलंय काय? एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मला सांगा. बीला 12 विटा फेकायच्यात. बी एका दिवसात किती फेकतो हे माहित आहे का आपल्याला? ए एका दिवसात 3 फेकतो, पण बी माहित नाही. बी व सी मिळून, दोघे मिळून 4 दिवसात, एका दिवसात 4 विटा फेकतात. ए सी मिळून एका दिवसात 6 फेकतात. पण एकटा बी एका दिवसात किती फेकतो माहित आहे का हो? नाही माहित. माहित आहे का? नाही. मग आता ह्याला कसं करायचं बघा, सोपं. आपल्याला एका दिवसाचं काम काढायचंय बीचं. मग आपल्याला हे माहिती आहे का बघा, ए प्लस सी दोघे मिळून एका दिवसात किती? 6 विटा फेकतात. त्याच्यापैकी एच किती फेकतो? 3 फेकतो. मग सी किती फेकत असेल? सी पण 3 फेकत असेल. कसं काय? तर दोघं मिळून 6, त्याच्यापैकी हा 3, मग सी 100% 3 फेकत असेल. चला सी 3 फेकतोय बघा आता. बी प्लस सी दोघं मिळून किती? बी प्लस सी दोघं मिळून एका दिवसात 4. मग त्याच्यापैकी सी एकटाच फेकतो 3, तर बी किती फेकत असेल? दोघं मिळून 4, हा एकटा याच्यामध्ये 3 फेकतो, मग 100% बी किती फेकत असेल एका दिवसात? 1. बी दररोजची 1 फेकतो. 12 फेकायच्यात. किती दिवस लागतील? 12 दिवस. किती दिवस लागतील? तास आहे का? सॉरी तास आहे तर तास घ्या. 12 तासात ओके सगळे, म्हणजे हे 12 विटा फेकायच्यात. तर एका तासात ते 1 वीट फेकतात. तर असं तुम्हाला किती तास लागतील? 12 तास लागतील. दिवस असेल तर काय घ्या? दिवस घ्या. तास असेल तर काय घ्या? तास घ्या. सेम कन्सेप्ट, तास असो दिवस असो. ठीक आहे. चला आलं का लक्षात? बघा हे अशा टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला आवड जातात. अपूर्णांक मेथड जी असते ना, बेसिक मेथड, त्यानं जर तुम्ही गेलात ना हे अवघड जाते. 1/a 1 + b + c 1/a + c त्यांना खूप अवघड जाते. हे टेबल आपला बेस्ट. ठीक आहे. चला या नेक्स्ट क्वेश्चन बघूत. हां आले आले. काय काय म्हणले बघा याच्यात? तसंच काहीतरी म्हणलंय. ए एक काम 12 दिवसात, बी तेच काम 18 दिवसात. दोघांनी कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ए सोडून निघून गेला. अगोदरच्या टाईप सारखाच क्वेश्चन आहे बघा. तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्याच टाईपचा आहे, वाटल्यास घ्या. काय येतंय बघा आता. कसं दिलंय? ए आणि बी. ए आणि बी. याला किती लागताय? 12. याला किती लागताय? 18. ह्यांचा लसावी काढावर किती येतो? 36. मग याला जर भागितलं तर 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. काय काय म्हणले इथं रेषेवरती सांगतो. या एवढं समजा आपल्याला 36 विटा फेकायच्या. आता काय म्हणलंय त्यानं? दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ए सोडून गेला. दोघांनी सोबत काम केले 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 केले. इथं काम संपणार, ह्याचे 3 दिवस बाकी होते काम संपायला. लगेच इथं कोण गेला? ए सोडून गेला. कोण गेला? ए सोडून गेला. मग सांगा बरं हे कोणं काम केलं 3 दिवस? बी न केलं. बी एका दिवसात किती विटा फेकतो? 2 फेकतो. मग 3 दिवसात किती फेकले असतील? 2 × 3 6 फेकले असतील. किती विटा फेकल्या असतील? 6. 36 मधल्या त्यानं 6 फेकल्या, म्हणजे याचा अर्थ आहे या दोघांनी 36 मधल्या 6 फेकल्या, तर या दोघांनी 30 फेकल्या होत्या. आणि 30 विटा फेकल्यावर ए गेलता. ठीक आहे. मग सांगा आता दोघं मिळून एका दिवसात किती विटा फेकतात? 5. मग त्यांना 30 फेकायला किती लागतील? 6 दिवस. किती दिवस? 6 दिवस. मग पुढं काय म्हणलंय? तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे नाही विचारलंय. एनं किती दिवस काम केलं असं नाही विचारलं, किंवा बीनं किती दिवस काम केलं त्या नाही विचारलंय. ते काम किती दिवसात पूर्ण झालं.
एकूण दिवस. ठीक आहे, कसं पहा, ह्या 30 विटा फेकायला ह्यांना किती दिवस लागले 6. पुढे 3 दिवस एकट्या बीनं काम केलं ते 3, म्हणजे टोटल किती दिवस 9 दिवस. टोटल किती दिवस 9 दिवस. आलं लक्षात. चला बघा, प्रॉब्लेमचा कन्सेप्ट समजा. कन्सेप्ट समजला ना की ह्याचे कसेही प्रॉब्लेम आले, कोण केव्हा सोडून गेला, कसं गेला, ते आपल्याला व्यवस्थित अशा कट टू कट पद्धतीनं आपल्याला काढता येते बघा. ठीक आहे, चला या. आता याच्यात काय म्हणलंय बघा, ह्या क्वेश्चनमध्ये कसं दिलेलं आहे आपण त्या पद्धतीनं मांडणे. ओके, छान आहे हे पण. या आता इकडे, आता त्यानं कसं मांडलंय, ए एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, त्याच्यानंतर बी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. 3 लोक आहेत ना, 3 रकाने बनवा. यस, बघा आता ए बी सी. एला किती दिवस लागताय 4 दिवस, बीला किती दिवस लागताय 6 दिवस, सीला किती दिवस लागताय 12 दिवस. यांचा लसावी काय, मोठी संख्या कोण 12. 12ला याने भाग जातो, याने जातो, म्हणजे लसावी आला 12. भागम भागी करा. 4 भागितलं 3, 6 भागितलं 2, 12 भागितलं 1. जसं त्यानं म्हणलंय त्या पद्धतीनं आपण काम करणे. चला, येणे कामाला सुरुवात केली, परंतु 1 दिवसानंतर तो कामावर आलाच नाही, म्हणजे एकट्या येणं सुरू केले. मग येणे एका दिवसात किती विटा फेकल्या. एकच दिवस काम केले, एका दिवसात किती विटा फेकल्या, किती काम केले. ये एका दिवसात 3 फेकतो, त्यानं 3 फेकला आणि सोडून गेला. मग सांगा आता उर्वरित काम किती. उर्वरित काम बोला किती हो. टोटल होतं तुमचं 12 विटा फेकणं, 3 फेकल्या, उरल्या किती 9 उरल्या. मग आता पुढं काय म्हणलंय, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बीसीला किती दिवस लागतील. आता 9 विटा फेकायच्यात आणि उर्वरित काम कोण कराल, बी व सी करणार. मग सांगा 9 विटा फेकायच्यात, बी आणि सी एका दिवसात किती फेकतील. ह्यानं 2 आणि ह्यानं 1, 3. मग 9 फेकायला त्याला किती दिवस लागतील, 9 भागिले 3. किती दिवस लागतील 3 दिवस. किती दिवस लागतील 3 दिवस. आलं का लक्षात. बघा, पर्यायाला तुमचा पहिला, पर्यायाला पहिला. ठीक आहे, चला नेक्स्ट. आले या आता बघा, आता हा 12वा क्वेश्चन काय म्हणतो. 3 लोक आहेत की 2 लोक आहेत. बघा, बी दोघांनी मिळून 2 दिवस काम केले, त्यानंतर बी सोडून गेला, उर्वरित काम येणं पूर्ण केले. 2च लोक आहेत. बघूत आता या. तर ए आणि बी, एला किती दिवस लागताय 15, बीला किती दिवस लागताय 10 आणि पुढं म्हणलंय चला 2च लोक आहेत, यांचा लसावी किती बर 30. यानं भागलं तर किती 15नं याला भागलं 2, यानं भागलं तर 3. त्यानं म्हणलंय दोघांनी मिळून 2 दिवस काम केले आणि त्यानंतर बी गेला. मग सांगा दोघांचे 2 दिवसाचे काम किती. दोघांचे 2 दिवसाचे काम. ठीक आहे, मग 2 दिवसाचे काम किती असेल, 2 गुणिले दोघं मिळून एका दिवसात 5, म्हणजे यांनी किती विटा फेकल्या 10. दोघांनी 2 दिवसात 10 विटा फेकल्या. मग सांगा आता उर्वरित काम. उर्वरित काम, उर्वरित काम 30 मधल्या 10 फेकल्या, उरल्या किती 20. उरल्या किती 20. आता उरलेलं काम कोण करणार, ए करणार. मग उर्वरित काम कोण करणार, ए करणार. 20 विटा फेकायच्यात, ए एका दिवसात किती फेकतो 2 फेकतो. तर काय आलं, याला 10 दिवस लागतील. मग त्यानं काय विचारलं, त्यानं विचारलंय ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले, काम पूर्ण होण्यासाठी. मग सांगा यांचे दोघांचे किती दिवस 2 दिवस, उर्वरित काम यांना किती दिवसात 10 दिवसात, म्हणजे टोटल किती दिवस 12 दिवस लागतील. कारण याचे एकट्याचे 10 आणि अगोदरचे 2, टोटल किती लागतील 12 दिवस लागतील. चला या नेक्स्ट. हां, आता हे माणसांच्या जागी आपल्याला इथं काय दिले, 3 मशीन दिल्यात. काय 3 मशीन दिल्यात. सेम कन्सेप्ट लावणे, मशीन असो माणसं असो सेम कन्सेप्ट नळ टाकीत लावणे. ठीक आहे, त्याही चॅप्टरमध्ये हाच कन्सेप्ट आहे. पहा आता हां, थोडासा पेन चेंज करू या. कोणत्या कोणत्या मशीन आहेत, PQR मशीन आहेत. चला आता सांगा पीला
किती तास लागतात? 8 तास. हे 1 लाख जे दिले ना ह्याचं काहीच काम नाही तुमच्या मधात, काहीही काम नाही. ठीक आहे. 8 त्याला किती? 10 आणि पुढच्याला 12. यांचा लसावी काढा किती येतो? बघा बरं. 10, 12 आणि 8. 10, 12 आणि 8. तर याचा लसावी येतो तुमचा 120. 120. 120. 8 न भागितलं. बघा तुम्ही काय म्हणता? 15 8 ऊसतोड. मग तसा हा तुमचा ऊसतोड आहे. 8 1 8, 8 45, 15 आले. 10 न भागितलं तर 12 आलं, 12 न भागितलं तर 10 आलं. ठीक आहे. बघा आता काय काय आहे. तिन्ही मशीन सकाळी 9 वाजता सुरू केल्या आणि मशीन पी सकाळी 11 वाजता बंद केली. बघा 9 वाजता तिन्ही लावल्या, 11 वाजता बंद केल्या. मग 9 ते 11 म्हणजे किती तास? 2 तास. 2 तासात केलेले काम किती? छपाईचं केलेलं काम किती? आता काय म्हणतो आपण? समजा 120, हे 1 लाख सोडून द्या, ह्याची गरज नाही. 120 समजा पुस्तकं छापायचे, त्याच्यापैकी त्यांनी 2 तासात, तिघांनी 2 तासात केलेले काम, पण कोणाकोणाचे? तिन्ही मशीनचे, पी क्यू आर तिन्ही मशीनचे. तिन्ही मशीनी एका दिवसात किती विटा फेकतात? 27 आणि 10 37. यांनी किती तास फेकले? 2 तास. 37 गुणिले 2 किती आलं? हे आलं तुमचं 74. किती आलं? 74. आता 120 मधल्या 74 फेकल्या, उरल्या किती? 120 मधल्या 74 फेकल्या, उरल्या किती? वरच्या 20 आणि अगोदरच्या 26, म्हणजे टोटल उरल्या तुमच्या 46. उर्वरित काम, ते उर्वरित काम काय आहे? 46. कसं आलं 46? तर तुमच्या 120 मधून ह्या 24 गेल्या, 46 उरल्या. मग आता 46 समजा विटा म्हणूत आपण, काय 120 विटा फेकायच्यात मशीनला आणि या तिन्ही मशीननं 2 तासात 74 फेकल्या, उरल्या किती विटा? 46. आता कोण गेली? कोणती मशीन गेली? पी सकाळी 11 वाजता बंद केली, तर उर्वरित काम आर आणि क्यू मशीनने पूर्ण केले. म्हणजे याचा अर्थ आर क्यू ह्या दोन्ही मशीन करणार. ठीक आहे. आता 46 विटा फेकायच्यात. आर आणि क्यू ह्या दोन्ही मशीनी एका तासात किती फेकतात विटा? 22 फेकतात. याला किती वेळ लागेल? 2 न भागितलं 11 आलं, 2 न भागितलं 23 आलं, परत 11 न भाग देतो. 11 1 11, 11 दोन्ही 22, उरले किती? 1 भागिले 11. आता त्यानं काय म्हणलंय? ते काम कधी पूर्ण होईल? किती वाजता पूर्ण होईल? सकाळी किती वाजता मशीन लावल्या? 9 वाजता. प्लस त्याच्या पुढं किती तास जायचे बघा. तिन्ही मशीनी 2 तास चालू होत्या, त्याच्यानंतर ह्या 2 मशीनी 46 विटा फेकायला एवढा वेळ घेतल्यात. मग याच्यातला हे पूर्ण पुढचा जो भाग आहे ना पॉईंटवाला, ते सोडून द्या. 2 तास कंप्लीट घेऊ त्याचे. मग 2 आणि 2, सुरुवातीचे तिन्ही मशीनचे 2 तास आणि या 2 मशीनचे 2 तास, म्हणजे किती तास? 4 तास. 9 मध्ये 4 मिळवा, काय वाजल? 1 PM. काय वाजल? 1 PM. म्हणजे 1 वाजता तुमचं काम पूर्ण होईल. आलं लक्षात? चला नेक्स्ट. हो बघा आता काय काय म्हणले. हे काम सोडून गेला, मधातच आला. थोडंसं लक्षपूर्वक प्रॉब्लेम सोडवा. कसं? किती लोक आहेत बघा. ए 16 दिवसात, बी 36 दिवसात, सी 48 दिवसात पूर्ण करतात. ABC तिघांनी कामाला सेम प्रश्न आहे. चला या. हां, डब्बा बनवा आपला. ह्या बॉक्समध्ये लिहा ABC. लिवलं. एला किती लागताय? 16. बीला किती लागताय? 36. ह्याला किती लागताय? 48. आता यांचा लसावी किती? समजा सुधरत नसेल तर काय करा? बाजूला मांडा, पण चुकू नये. ठीक आहे, काही सेकंद लागू द्या. लसावी इक्वल टू समजाला कितीनं भाग देऊ? समजा 4 न दिला, 4 चौक 16, 4 9 36, 4 1 4, 4 2 8. आता परत 4 न दिला मी, तर 4 1 4, 4 त्रिक 12. आता परत 3 न दिला, 3 1 3, 3 त्रिक 9, उरलं 3. जशास तसं घ्या 3. काय आलं? 4 त्रिक 12 आणि 4 त्रिक 12. 12 गुणिले 12 म्हणा, किंवा 16 गुणिले 9, 144. काय? 144. चला 144ला भागायचं 16नं, तर हे काय आलं? 9. 36नं भागितलं काय आलं? 4. 48नं भागितलं तर काय येतंय? 3. काय येतंय? 3. चला याचं म्हणणं काय?
ए एका दिवसात 9 विटा फेकतो, बी एका दिवसात 4 विटा फेकतो, सी एका दिवसात 3 विटा फेकतो. चला कामाला सुरुवात कोणी केली? ABC तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 4 दिवसानंतर एक काम सोडून निघून गेला. रेषेवरती सांगतो, सोपं जाईल बघा. तिघांनी कामाला सुरुवात केली, A + B + C, आणि किती दिवस तिघं होते सोबत? 4 दिवस. 4 दिवसानंतर A गेला, म्हणजे 4 दिवस ते सोबत होते आणि 4 दिवसानंतर कोण गेला? A गेला. मग सांगा बरं आता कोण काम करतंय? B आणि Cच करणार. A तर निघून गेला. त्यानंतर 5 दिवसांनी पुन्हा B गेला. कोण गेला? B पण गेला. म्हणजे याचा अर्थ A जेव्हा गेला त्याच्या कंप्लीट किती दिवस काम केलं दोघांनी? या 5 दिवस B व C न काम केलं. आणि त्याच्यानंतर कोण गेला? B पण गेला. मग आता उरलेलं काम कोण करणार? C करणार. उरलेलं काम कोण करणार? C करणार. मग आता बघू काय काय म्हणले. सोडून गेला तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी C ला किती दिवस लागतील? चला, तिघा जणांनी 4 दिवस काम केलं. तिघ जण एका दिवसात किती विटा फेकतात बघा बरं. 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, किती फेकतात? 16 विटा फेकतात. 7 आणि 9 16. मग 16 गुणिले 4 किती विटा फेकल्या यानं? 64 विटा फेकल्या. बघा आता हे B आणि C 5 दिवस काम केलेत. मग B आणि C एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात. ह्यांनी 5 दिवस काम केले तर 5 गुणिले 7 किती फेकल्या? 35 फेकल्या. सांगा बरं 64 आणि 35 किती विटा फेकल्या गेल्या? अगोदर कसं करायचं? 60 आणि 30 90, 90 आणि पुढचे हे 4 आणि 5 9, म्हणजे 99 विटा फेकल्या. 144 मधून 99 गेल्या, उरल्या किती? 45. 45 विटा कोण फेकणार? C फेकणार. C एका दिवसात किती फेकतो? 3. तर 45 फेकायला त्याला किती दिवस लागतील? 15. किती दिवस लागतील? 15 दिवस. तर त्याला ह्या विटा फेकण्यासाठी 15 दिवस लागतील. आलं लक्षात? चला रेषेवरतीच प्रॅक्टिस करणे शेवटी. ठीक आहे? यस. या आता काय काय दिले बघा आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये. या क्वेश्चनमध्ये असं म्हणलंय की ABC यांनी 24, 30 आणि पुढे म्हणलंय 40 दिवसात काम पूर्ण करतात. तिघांनी कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 4 दिवस अगोदर C सोडून गेला. म्हणजे कसं दिलंय बघा, याच्या जो प्रॉब्लेम बघितला बघा याच्या अगोदरच्या प्रॉब्लेमला तसा आहे. ABC म्हणलंय, ABC लिहा. ABC. चला A ला किती दिवस? 24, 30, 40. ह्याचा लसाव्याला 120. 120 ला भागमभागी करा. 24 न भागितलं तर 5 येतंय. 30 न भागितलं तर 4 येतंय. 40 न भागितलं तर 3 येतंय. काय काय म्हणले? तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 4 दिवस अगोदर कोण गेला? C गेला. ओ नो, C गेला. चला तिघांनी कामाला सुरुवात केली, काम केले, काम केले, काम केले. इथं समजा काम संपणार ह्याच्या किती दिवस अगोदर? 4 दिवस अगोदर. म्हणजे काम संपायला 4 दिवस बाकी होते. हे 4 दिवस अगोदर कोण गेला? C काम सोडून निघून गेला. इथं C गेला. मग C जर गेला तर पुढचं काम कोण केलंय 4 दिवस? A आणि B न केलंय. सांगा बरं A आणि B एका दिवसात किती विटा फेकतात? 9. मग त्यानं 4 दिवसात किती फेकल्या असतील? 9 गुणिले 4, 9 × 36. बरोबर आहे. आता 120 मधल्या यानं 36 फेकल्या. उरल्या किती? 84 उरल्या. मग 84 विटा कोण फेकल्या? तिघांनी फेकल्या. मग तिघांना ते किती दिवस लागले असतील बघूत. चला ह्यांची बेरीज किती वर? तिघांची एका दिवसाची. तिघं मिळून एका दिवसात 12 विटा फेकतात. 84 फेकायला किती दिवस लागले हो? 12 साती 84 म्हणजे 7 दिवस. विचारलंय काय? तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल सांगा. 84 विटा फेकायला ह्यांनी 7 दिवस लावलेत आणि पुढच्या ह्या दोघांनी 36 विटा फेकायला 4 दिवस लागलेत. म्हणजे उत्तर आलं 11 दिन. कितने दिन? 11 दिवस. हे आलंय तुमचं फायनल आन्सर. 11 दिवस. ठीक आहे, आलं लक्षात? चला या नेक्स्ट. हो बघा आता काय म्हणले. तसंच आहे बघा. कुठलं काम सोडून गेले. आता कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा की कसं काय करायचं. या फास्टमध्ये टेबल बनवा बरं एकदा. टेबल बनवला
टेबल 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 बनवला. टेबलमध्ये काय येईल आता, किती दिलंय, एक एक दिलंय, एक एक लिहा. ए बी सी. हां, एला किती दिवस 20, बीला किती दिवस 24, सीला किती दिवस 30. यांचा लसावी किती बरं, 30, 24, 20 यांचा लसावी किती. मोठी संख्या कोण, 30. 30ला भाग जातो का, नाही जात. 30च्या डबल करा 60, 60ला यानं जातो पण यानं जात नाही. 30च्या 3 पट करा 90, 90ला कोणीच जात नाही. 4 पट करा 120, 120ला या नाही जातो, या नाही जातो, या नाही जातो. 120 लसावी आला. आता भागमभागी करा बरं. 20ने याला भागितलं 6 आलं, 24नं भागितलं 5 आलं, 30नं भागितलं 4 आलं. काय काय म्हणलंय, कोण कोण कामाला सुरुवात केली, तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 4 दिवस अगोदर ए आणि बी दोघे सोडून गेले. एका रेषेवरती या, रेषेवरती बघूत काय बघा. हां, तिघांनी कामाला सुरुवात केली, ए बी सी. आता काम सुरू केलं 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 आणि जसं काम संपायला किती दिवस बाकी, 4 दिवस. समजा इथं काम संपणार, त्याच्या 4 दिवस अगोदर कोण गेले, ए आणि बी सोडून गेले. इथं ए प्लस बी गेले. मग उरलेले 4 दिवस कोण काम केलं, सीनं केलं. सांगा बरं, सीनं 4 दिवसात किती विटा फेकल्या असतील, सी एका दिवसात किती फेकतो, 4. मग 4 दिवसात किती फेकल्या, 4 गुणिले 4, 16 विटा फेकल्या. मग याचा अर्थ उर्वरित विटा इथून इथपर्यंत किती फेकल्या असतील, 120 फेकायच्यात. 120 मधल्या टोटल फेकायच्यात किती, 120, 16 फेकल्या, उरल्या किती 104, 104. आता 104 विटा मात्र या तिघांनी फेकल्यात. हां बोला बरं आता. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. एका दिवसात जर विटा फेका म्हणलं तिघाला तर किती फेकतात, 15 फेकतात. किती फेकतात, 15 फेकतात. मग त्यांनी किती फेकणार आहेत आता, 104. चला बोला, 104 एका दिवसात किती, 15. कसं काढायचं, 15 × 90, 15 × 6 90. उरले किती, उरले किती, 104 मधून 90 गेले, उरले तुमचे 14. 14 भागिले 15. आता आपल्याला विचारले काय, तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले असेल सांगा बरं. हे एवढे दिवस आणि पुढचे 4 दिवस म्हणजे एकूण दिवस किती असतील, 6. 14 भागिले 15, 6. त्यांना काय विचारले बघा, सोडून गेले तर ते काम एकूण दिवस किती दिवसात पूर्ण झाले असं विचारले. हां मग चला काय येईल, 6. 14 भागिले 15 प्लस पुढचे किती येतं, 4. आत्ताच म्हणलं यांची बेरीज कशी करायची, 6 + 4 किती, 10. आणि पुढचं जशास तसं लिहा. म्हणजे याचा अर्थ 10.14 भागिले 15. पर्याय क्रमांक 3, 10.14 भागिले 15 दिवस लागतील. ठीक आहे, यस. चला नेक्स्ट. हो, नेक्स्ट मध्ये काय म्हणले, हां राम आणि कोण आहे, श्याम कामाला सुरुवात केली. हे असं नाही, हां हे 62 भागिले 3 नाही तर 6.203 असं आहे. ते काय आहे, ते 6.203 आहे. ते जे दिसतंय ना ते 6.203 असं आहे. या इकडं आता दोनच व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीचं नाव काय, एकाचं नाव आहे राम, दुसऱ्याचं नाव आहे श्याम. तर रामला किती दिवस लागतील, रामला लागतील 6.203. त्याला असं लिहा की पूर्ण कंप्लीट करून लिहा ना. हां 6.203 याचा अर्थ 203 याचा अर्थ काय, 6 त्रिक 18, 18 आणि 2 20, 20 भागिले काय 3. मग तुम्ही त्याला 20 भागिले 3 लिहा, 20 भागिले 3. आणि याला श्यामला किती, 15 दिवस, श्यामला किती 15 दिवस. लसावी कसं काढायचं, अयो ह्याचा लसावी कसा काढायचा, तुम्हाला लसावी चॅप्टरमध्ये अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे. मग बघा अपूर्णांक काय आहे आपल्याकडं, हे असं आणि दुसरं काय आहे 15, काय नाही म्हणजे एक घेऊ शकता. ह्यांचा काय काढायचा लसावी, ह्यांचा जर लसावी काढायचा असेल तर वरच्याचा लसावी भागिले खालच्यांचा मसावी. मग वरच्याचा लसावी आला 60, खालच्यांचा मसावी आला 1, कारण मसावी म्हणजे काय दोघांना भाग गेला पाहिजे, यांना कोणीच जात नाही म्हणून 1. मग उत्तर यांचा आलं लसावी काय हो 60. आता इथं भागण्याचं एक टेन्शन आहे थोडंसं, बघा कसं. 15ने याला भागितलं तर 4 येतंय, याचं टेन्शन नाही. परंतु यानं याला भागितलं तर काय येतंय बघा, 60ला कोण भागायचं, 20 भागिले 3.
ह्या 3ला व्यस्त करा. व्यस्त करा म्हणजे काय करा, त्यासंग काय चॅटिंग करायची का नाही. व्यस्त करणं म्हणजे याला वरी घेऊन जाणे. 20 × 20, 20 × 60, 3 × 3 किती आलं 9. संपलं. याचा अर्थ काय, राम एका दिवसात 9 विटा फेकतो, श्याम एका दिवसात 4 विटा फेकतो. मग हे आपल्याला काही गरज नाही. हां, या आता इकडं काय म्हणलंय, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर राम काम सोडून निघून गेला. दोघांनी 4 दिवस केले ना, मग दोघांचे 4 दिवसाचे काम लिहा. दोघांचे 4 दिवसाचे काम, दोघांचे 4 दिवसाचे काम बोला. 4 गुणिले दोघं एका दिवसात किती विटा फेकतील 13. मग यांनी 4 दिवसात किती फेकल्या बघा 52 फेकल्या. आणि आता कोण गेला, राम गेला. मग उर्वरित काम तर सांगा. उर्वरित काम 60 मधल्या 52 गेला, उरल्यात किती विटा 8 विटा उरल्यात, बरोबर आहे. मग आता राम तुमचा गेलाय, तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी श्यामला एकट्याला किती दिवस लागतील. उर्वरित काम किती 8, आणि ते कोण करणार श्याम. मग सांगा बरं, 8 विटा फेकायच्यात, श्याम एका दिवसात किती फेकतो, श्याम एका दिवसात 4 फेकतो. श्याम आहे ना 4 फेकतो, तर त्याला ते काम पूर्ण करायला उर्वरित किती दिवस लागतील 2 दिवस. किती दिवस लागतील 2 दिवस. चला आलं लक्षात. यस. बघा आता तर मित्रांनो, आजपर्यंत आपण ह्या तीन लेक्चरमध्ये, पहिला तर समजा तुम्हाला कंपॅरिझन सांगितलं मी TCSचा आणि आपल्या पॅटर्नचं. आता 3ऱ्या लेक्चरपर्यंत आलोय आपण. याच टाईपमध्ये आता उद्याला काय बघणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला, अल्टरनेट कामावाले म्हणजे काय. अगोदर ह्याचे थोडेसे राहिलेत क्वेश्चन, ते घेतल्यानंतर मग अल्टरनेट कामावाले. अल्टरनेट म्हणजे कसं की एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी फक्त बीज गेला, पुन्हा ए गेला, पुन्हा बीज गेला. म्हणजे एकटे काम केले ना आले, परंतु दररोज नाही. आज ए गेला, उद्या ए जाणार नाही, फक्त बी जाईल. अशा पद्धतीचे असतील. तर उद्याच्या लेक्चरला थोडासा महत्त्वाचा आणखी भाग कव्हर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या इतर मित्रांना थोडंसं आपल्या ह्याच्याबद्दल कळवा. पूर्ण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना लाईक सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण करा. कारण मित्रांनो कसं असतंय, आता याच्यामध्ये तुमचं लाईक करणं किंवा तुमचं सबस्क्राईब करणं म्हणजे आमची एनर्जी असते, आम्हाला एनर्जी मिळते. कसं काय, चला बा आपण जे काम करतोय ते विद्यार्थ्यांना आवडतंय, विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे, त्यांना त्यांचा फायदा होतोय, फायदा दिसतोय, म्हणून त्यांनी लाईक करताय असं आम्हाला वाटतं. आणि मग आम्ही त्याच्यापेक्षाही जोरात कामाला लागतो बघा. आणि दुसरी गोष्ट, आपले 2-4 नाही तर खूप लोकांपर्यंत हे पोहोचणार आहे. आतावर आपली सुरुवात झालेली आहे. तुम्ही लाईक करा, स्वतः पण सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आम्हाला तेवढी मदत करा, ठीक आहे. आणि इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल, इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होईल, ठीक आहे. असं आपण काम करू या. यस. तर आपण उद्याच्या लेक्चरला भेटणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बराचसा भाग बघायचा आहे. तत्पूर्वी आमचं सोशल मीडिया सपोर्ट आहे, तुम्ही यावरती सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता. मग ते तुमचं टेलिग्राम असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, यावरती सुद्धा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जे म्हणतोय, टेलिग्राम चॅनलला आहे ना आपल्या PDF आपण टाकणार आहोत. जे तुम्ही म्हणताय की कोणते टेस्ट पेपर असतील काही, कारण आपल्याला खूप प्रश्न घ्यायचे आहेत ना. मग ते प्रश्न कसे कव्हर करणार, टेस्ट सिरीज असतील, ठीक आहे. टेस्ट सिरीज घेऊ, त्याच प्रश्नांमधले टेस्ट सिरीज घेऊ, काही सराव संच देऊ, त्याच्यामधून टोटल प्रश्न आपण कव्हर करू, ठीक आहे. तर आमच्या ह्या सोशल मीडियाला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. चला उद्याला परत भेटूयात. आजपेक्षा बेस्ट काहीतरी आणखी घेऊन येण्यासाठी उद्याला भेटू, ठीक आहे. चला, नमस्कार.